हा व्हिडिओ आहे भरपूर दिवसा अगोदरचं. मी गावाला जायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. मी गावाकडनं आल्यानंतर आता मी व्हॉईस ओव्हर करते, तर माझा आवाज सुद्धा बरोबर नाही येते. कारण मी गावाकडनं आल्यानंतर ना थोडासा आवाज बसूनच जाते. तिकडचं पाणी तर आम्ही फिल्टरचं पीत असतो किंवा बिसलेरी. तरी पण थोडा फरक पडतेच. हवा पाणी असतेच, जरा बदल होते. तर मी चालली आहे ऐरोलीला. तर जायचं आहे ऐरोलीला. तर ते आहे आलेत. तर त्यांच्यासाठी मी चहा बनवून देते आणि मी सुद्धा आज चहा पिणार आहे. मी चहा तसं पीत नाहीये. मी चहा सोडायचा प्रयत्न करते, पण आता काळं घेते कधीतरी. सकाळी म्हणजे एक टाईम, नाहीतर नाही पिलं ना डोसकं दुखतं. त्यामुळे दुधाचं तर बंदच केलेलं आहे. पण कधी मनात आलं आणि काही खायचं असेल ना, तर मला दुधाचंच चहा लागतं. तर मी आज चहा बटर खाणार आहे. तर मन म्हटलं आज चहा बनवून बटर खाते. आणि मी आता थोडे दिवस अगोदर ना एक डी-मार्टचा व्हिडिओ मी अपलोड केलेला. तर त्याच्यामध्ये असं एकाने कमेंट केलेली, की "काय बाई तू पैशाचं दाखवते, तुमच्यापेक्षा जास्त पैशाचं लोकं राशन भरत असतात." तसं काही नाही. मी फक्त एवढं म्हणलेली, की मी घ्यायला गेलेले थोडंच काहीतरी सामान, पण मी आणले नाही म्हणून 5,000चं. नाही, नाही. हे घे, ते घे म्हणजे थोडंफार एक्स्ट्राच घेतो आपण. तर 5,000चं आणलेलं आहे एवढंच मी बोलले. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की मी पैसे बोलून दाखवते. तसं काही नाही. असं तर किती आपल्याला खाण्याला जेवढे पैसे जातात आपण नाही म्हणत नाही. किती पण पैसे जातच असतात. त्याचा काही हिसाब नसतं. काही आपण खाण्यासाठी आणत असतो तर घरात जे काही सामान लागत असते, तर त्याचा कुठं हिसाब लागत नसतं. किती हिसाब ठेवत असतील बाया तरी पण हिसाब लागत नसतं. पण माझं असं आहे, की डी-मार्टला गेलं तर थोडंफार पैसे शिल्लकच खर्च होत असतात. माझ्यासारख्या बाया असतात, बरेच लोकं तर ते पण बोलत अशीच असतात. आज मला वाटतं असं माझ्यासारखंच बोलत असतील किंवा डी-मार्टला गेलं तर थोडंफार जास्तच खर्च होत असते. तर माझं एवढंच म्हणणं होतं, दुसरं काही नाही. पण असो, आता चहा बनवलं मस्त अशी कडक दुधाचं आणि बटर खाणार आहे. आणि चहा पिऊन मग लगेच निघणार आहोत. संध्याकाळचे स्वयंपाक वगैरे काही केलेलं नाहीये. पायला येऊन तिचं ती थोडंफार बनवून घेणार आहे. काही खिचडी नाहीतर पुलाव. दोघं असणार आहे पायल आणि आवी. आम्ही तर तिकडनं जेवून येणार आहोत. जायलाच खूप उशीर होणार आहे. आता बघा 4-5 वाजलेला आहे इथंच. आता माहीत नाही जायला किती उशीर होतोय. आता निघालेलो आहोत. बाईकवर जातो आज. कारण संध्याकाळी जाते त्यामुळे बाईकवरच निघालो. दुपारच्या वेळी, सकाळच्या वेळी निघालो तर गाडीत जातो. पण आज मी बरेच दिवसानंतर बाईकवर जाते. गाडी घेतल्यानंतर ना बाईकवर बंदच झालेलं आहे जायचं. आणि माझं त्याचा एक प्रॉब्लेम पण आहे बाईकवर जाण्याचं, नाही जाण्याचं. म्हणजे मी ते सांगू नाही शकत आहे, की मी बाईकवर कशाला नाही जात ते. सांगेन मी पुढं. तर त्यासाठी मी बाईकवर जात नाही. जास्त करून गाडीतच जाते. संध्याकाळचा व्ह्यू बघा किती भारी वाटत होतं. आणि पोहोचलेलो आहोत ऐरोलीला. ऐरोलीच्या सर्कलवर आलेलो आहोत. आता 5 मिनिटात त्यांच्या इकडे पोहोचणार आहोत घरी. आणि रात्रीचं आम्ही 11:30 किंवा 12 वाजलेलो घरी यायला. हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. मी आज बनवत आहे चणे डाळ टाकून पुलाव. त्याचंच रेसिपी मी तुमच्याबरोबर सॉरी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथं बघा एक कांदा टाकलेला आहे मोठा कापलेला, लांब-लांब चिरून घेतलेला. अद्रक आणि लसूण मी दोन्ही कुटून घेतलेलं होतं. ते ठेचून घेतलेलं होते. आणि अख्खा मसाला, दालचिनी, मोठी इलायची, तमालपत्र असं काहीतरी ते सगळं टाकलेलं आहे. त्यानंतर घरगुती मिरची पावडर आणि हळद, चवीनुसार मीठ, चांगलं मसाला परतून झाल्यानंतर थोडं मला असं वाटलं, की तेल कमी झालं. त्यामुळे तेल मी परत टाकलेली आहे. थोडंसं पाणी टाकून मस्त असं थरी सुटलेलं आहे ते आपला मसाल्याला. आणि आता टाकत आहे चणे डाळ. थोडा वेळ मी धुवून ना भिजत घातलेलं जेणेकरून लवकर शिजेल म्हणून. आणि भिजत घातल्यावर लवकरच शिजतं. अगोदर मी डाळीला शिट्टी मारून घेणार आहे. त्यानंतर मी तांदूळ धुवून टाकणार आहे. तर इथं मी थोडं पाणी टाकलेलं आहे डाळ शिजायपुरती. आणि टोमॅटो टाकायचंच विसरले. तर आता बघा वरून टाकत आहे.
शिजणारच आहे ते वरून टाकलं तरी पण, कारण की डाळ वेगळं शिजवणार आहे तर. 2 शिट्या झाल्यानंतर मी कुकर बंद केलेला आहे आणि आता उघडून पाहते तर डाळ मस्त शिजले होतं. त्यानंतर डाळ शिजल्यानंतर मी परत कुकर लावत आहे. मी तांदूळ धुवून घेतलेला आहे. ते तांदूळ टाकत आहे. तांदूळ धुवून टाकल्यानंतर मी परत 2 शिट्ट्या मारून घेणार आहे. कारण की त्या तांदळाला जास्त वेळ लागत नाही आणि थोडं अख्खच ठेवायचं आहे कारण त्याला खिचडी नाही करायचं आहे. त्यामुळे 2च शिट्ट्या मी परत घेतलेल्या आहे मारून आणि बिर्याणी मसाला जे आणलेलं ते थोडं मी वरून टाकलेलं आहे. त्यानं जरा वेगळं चव येते, चांगलं बिर्याणीसारखं. आणि इथं मी चटणी बनवणार आहे हिरवं आणि थोडं मी चटणी आणि आता मी थोडं कापून मी पुलावमध्ये टाकत आहे. त्यानंतर चटणी सुद्धा बनवणार आहे. आणि हा पुलाव मी ना YouTubeवर बघितलं होतं. ते आज YouTubeवर बघून मी बनवायला लागली. सेम तसंच फॉलो करणार आहे. त्यांनी चणे डाळ टाकून मस्त पुलाव बनवलेलं आणि त्यासोबत हिरवं चटणी. आज मी तसंच दुपारी बनवलेलं आहे. आणि हे मस्त कोथिंबीर टाकलेलं आहे वरून कापलेलं आणि थोडं मला वाटलं मीठ कमी होईल त्यामुळे मी परत मीठ टाकलेलं आहे. आता बनवत आहे चटणी. कच्ची कैरीचं. तर कैरी जे टाकायचं होतं ते ना त्याचा व्हिडिओच आला नाहीये. सॉरी. त्यासाठी म्हणेन मी. अ, मी चटणी बनवून घेतलेलं आहे. अ, थोडंसं लसूण आणि कच्ची कैरी, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं टाकून मस्त असं चटणी वाटून घेतलेलं आहे. बघू शकता भारी वाटत होतं आणि खूप चांगलं लागलं. चटणी आणि ते पुलावसोबत. आजचं पुलाव आणि चटणीसोबत जेवण खूप चांगलं झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता मी हे तुम्हाला साडी दाखवतेच आहे. ही साडी मी आणलेली दसऱ्याला मी आणली नव्हती. सॉरी माझ्या बहिणीने मला आहेर केलतं संगीताने. दसऱ्याला जेव्हा मी गोंधळचं कार्यक्रम केलं होतं. तुळजापूरचं गोंधळ घातलेलं त्या टायमाला तिनं मला आहेर केलतं. तर त्या टायमाला मी थोडंच वेळ एका अर्ध्या तासासाठी मी नेसलेली साडी. जेव्हा जोग आम्हाला मागायला जायचं होतं, त्यासाठी मी हे नेसलेली अर्ध्या तासासाठी. परत मी सोडली कारण ब्लाउज शिवलं नव्हतं आणि मी म्हटलं काहीतरी कार्यक्रम असलं तर मी परत नेसेन. तर आता मी रिसेंटली गावाला गेलेली तर तेव्हा मी हे लग्नात घातलेली. त्याचा हळू मी व्हिडिओ टाकणारच आहे. तर हे अगोदरचा व्हिडिओ होतं म्हणून मी व्हॉईसवर केलं नव्हतं. म्हणून आता मी हे अगोदर व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यानंतर ते हळू व्हिडिओ येणार आहे. मी हे नथनी सुद्धा आणलेली आहे ह्याच्यासोबत घालायला. कारण पहिल्याचं नथनी होते ते माझ्याजवळ मोतीचं होतं. हे असं स्टोनचं नव्हतं खड्याचं. तर हे असं ब्लाउज ह्यावेळेचं शिवून घेतलेलं आहे. हे असं कांड्याचं काहीतरी लावलेलं आहे लेस. माहीत नाही हे किती दिवस टिकणार आहे. अर्ध्या कांड्या तर ते ब्लाउज शिवणारच सगळं पाडून टाकलेले आहे. थोडेच टिकले आहेत. ते माहीत नाही किती दिवस टिकणार आहेत. जास्त करून मी असं जगामगा शिवून नाही घेत कारण की जास्त दिवस ते टिकत नाहीत. त्याचा कलर उडत असतो. त्यामुळे मी असं काहीतरी एवढंच घालत नाही. जे काही कपड्यावरचं डिझाइन असते तेच घालत असते ब्लाउजवर आणि हे बघू शकता असं आहे नथ. वरूनच दाबायचं आहे, घालायचं नाहीये. मी जास्त करून दाबायचंच घेत असते. हे बघा असं आहे. जास्त मोठं नाहीये आणि जास्त लहान सुद्धा नाहीये. असंच मीडियम साइजचं आहे. आणि ही असं साडीचं कलर आणि ही साडी खूप भारी दिसत होतं मला. मी हे लग्नात घातलेली तर खूपच उठून दिसत होतं. एकदम अशी भारी म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये बघाच तुम्ही. दागिने वगैरे घालून ना लयच भारी दिसत होतं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला.